पुण्यात कल्याणी नगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे। हा अपघात इतका भीषण होता की तरुणी हवेत उंच उडाली होती, अशी माहिती घटनास्थळी अपघात पाहणाऱ्यांनी दिली। अपघातात अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून अल्पवयीन चालकाला ताब्यात घेतलंय। कल्याणी नगर भागात झालेल्या अपघाताची पुणे पोलिसांकडून पाहणी केली। आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गाडी 200च्या स्पीडने होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। अश्विनी कोष्टा आणि अनिस अवधिया या दोघांचा मृत्यू झालाय। हे दोघे राजस्थानचे राहणारे होते। पुण्यात कल्याणी नगर परिसरात एक आलिशान सुपर कारने रात्री 2:30 वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं। यात त्यांचा मृत्यू झाला। पबमधून पार्टी करत परत येत असताना अपघात झाला। या बार आणि पबवरून परतत असताना अनेक तरुण मद्यप्राशन करून गाड्या चालवतात आणि गाड्यांचा अतिवेग असतो। हाच वेग आता तरुणांच्या जीवावर बेतताना दिसतोय। प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितलं की पोर्शे कारने भरधाव वेगात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीला उडवलं। पोर्शे कारने धक्का देतात दुचाकीवरील तरुण पुढे असणाऱ्या कारवर आदळला, तर तरुणी हवेत उंच उडाली आणि रस्त्यावर पडली। तरुणीचे डोके रस्त्यावर आपटल्याने रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाली, तर तरुणाचाही मृत्यू झाला। दरम्यान तरुणीला धडक देण्याआधी कार इतर वाहनांना धडक देऊन आल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। दुचाकी रस्त्याच्या एका बाजूने जात असताना मागून आलेल्या कारने त्यांना उडवलं। या अपघातानंतर पोर्शे कारमधील एअरबॅग्स उघडल्या। त्यानंतर कार बाजूला थांबवण्यात आली। कारमध्ये 3 जण होते, अशी माहिती समोर येत आहे। पोर्शे चालकाच्या वेगाने दोघांचा बळी गेलाय। येत्या काळात असंच सुरू राहिलं तर अनेकांचा जीव धोक्यात असणार। घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली। त्याचबरोबर रात्रीच्या सुमारास कार चालकाला ताब्यात घेतलं असून हा कार चालक अल्पवयीन आहे। या सर्व प्रकाराची पोलिसांनी पाहणी केली। आरोपीला अटक केली असून रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे।